द आन्सर इज येस. लॉस हा स्टॉक मार्केटचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्याला कधीही ट्रेडिंगपासून किंवा स्टॉक मार्केटपासून वेगळं करता येणार नाही आहे. जर तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करत असाल, स्टॉक मार्केटमध्ये काम करत असाल आणि जर तुम्हाला लॉस नको आहे, लॉसपासून जर तुम्ही दूर पळत असाल तर स्टॉप. इथे तुम्हाला तुमची सायकोलॉजी चेंज करण्याची गरज आहे. आता ही चेंज करायची म्हणजे काय करायचं, तर ॲक्सेप्ट इट ॲज युअर फ्रेंड. आता लॉसला फ्रेंड कसं ट्रीट करायचं? लॉस तर कोणालाच नको असतो. लॉस इज अ निगेटिव्ह. नो, असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका जॉबवरती काम करत आहात, मंथली बेसिसवरती तुमची सॅलरी होते आणि 1 महिना पूर्ण झाला की तुम्हाला सॅलरी मिळते. बट जस्ट थिंक ऑफ दॅट की तुम्हाला सॅलरी मिळाली म्हणजे सगळे पैसे काय तुम्ही स्वतःजवळ ठेवून घेता का? नाही. पेट्रोल, रिचार्ज, फूड, कॅफे, हे ज्या गोष्टी आहेत ह्या मॅन्डेटरी आहेत. दिस इज मॅन्डेटरी एक्सपेन्सेस आणि हे आपल्याला करावेच लागतात. तिथं आपण कुठलीही कारणं देत नाही आहे की नाही मला हे करायचं नाही आहे, मला हे नको आहे. सेम तसंच स्टॉक मार्केटमध्ये आहे. लॉसला ॲज अ एक्सपेन्स ट्रीट करा. लॉसला तुमचा खर्च ट्रीट करा. जर तुम्ही लॉसला ॲज अ एक्सपेन्सेस ट्रीट करत असाल तर तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की बाबा मी माझ्या खिशातून काहीतरी एक्स्ट्रा पैसे देतोय. ऑब्व्हियसली इथं सॅलरी मोठी असायला पाहिजे, इन्कम मोठा असायला पाहिजे, म्हणजेच आपलं प्रॉफिट मोठं असायला पाहिजे. तरच आपण तेवढे लॉसेस जे आहे हे एक्सेप्ट करू शकतो, झेपवू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या सॅलरीमधून 10,000च्या सॅलरीमधून जर तुम्ही 3,000 4,000 एक्सपेन्सेस शेअर करत असाल आणि राहिलेला जर तुमचा इन्कम असेल, ऑब्व्हियसली सेम कन्सिडर करा इन अ स्टॉक मार्केट. जर तुम्हाला 10,000 रुपये प्रॉफिट होत असेल आणि नेक्स्ट ट्रेडमध्ये जरी तुमच्याकडून 2-3 हजार रुपये जात जरी असतील तरी ट्रीट इट ॲज अ एक्सपेन्सेस. लॉस कन्सिडर करू नका, त्याला ॲक्सेप्ट करा. मला लॉसच नको आहे असं धरू नका, कारण की यामुळे तुम्हाला कुठेतरी बिग लॉस होण्याची शक्यता जास्त आहे.